नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आनंदी वास्तू या चॅनलमध्ये. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली रास बदलतो. अशात काही शुभ आणि अशुभ योग जुळून येतात, ज्यांचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर पडत असतो. यातच आता 4 डिसेंबर 2024 रोजी शनी आणि सूर्य एकमेकांपासून 90 अंशावर भ्रमण करतील. अशा स्थितीत सूर्य आणि शनीची केंद्र दृष्टी तयार होत आहे, ज्यामुळे काही राशीच्या लोकांना बंपर फायदे मिळू शकतात. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया. प्रथम आहे धनुरास. शनीची सूर्यावर पडणारी दृष्टी धनुराशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात धनुराशींचे लोक त्यांचं दीर्घकाळ रखडलेलं काम पूर्ण करू शकतात. या राशीच्या लोकांनी केलेल्या कामात त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळू शकतं. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ आणि सहकार्य मिळेल, ज्यामुळे ते प्रत्येक ध्येय गाठण्यात यशस्वी होऊ शकतात. यासह तुम्हाला व्यवसायाशी संबंधित लांबचा प्रवास करावा लागू शकतो. यातही तुम्हाला बरंच यश मिळेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. पुरेसा पैसा कमावण्यात तुम्हाला यश मिळेल. यासोबतच तुमचे पैसेही वाचतील. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. मीन राशीच्या लोकांसाठी शनी सूर्यांची स्थिती फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला कुटुंबासमवेत तीर्थयात्रेला जाता येईल. तुम्ही करत असलेल्या कामात तुम्हाला भरघोस यश मिळेल. तुमच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला बरेच फायदे मिळणार आहेत. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. शनीच्या शुभ दृष्टीमुळे तुम्हाला पदोन्नती मिळेल आणि तुमच्या पगारात वाढ होऊ शकते. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला लाभ मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत बिघडतील. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. वृषभ रास. या राशींच्या लोकांनाही शनी सूर्यांच्या शुभ दृष्टींचा खूप फायदा होणार आहे. या राशींचे लोक त्यांचं ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकतात. तुम्ही तुमच्या कामात मग्न राहाल, यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. व्यवसायात तुम्ही केलेली रणनीती यशस्वी होऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा राहील. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.